नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय घरोघरी मातीच्या चुलीचा आजचा एपिसोड। तर इथे बघा काय होतंय, नानासाहेब आणि सुमित्राई आतमध्ये बोलतात। त्याच्या आधी नानासाहेब दरवाजा लावून घेतात आणि मग सुमित्राईंना सांगतात की असं असं झालं होतं। ऋषिकेश जानकी त्या दिवशी खाऊ वाटायला गेले नव्हते आश्रमामध्ये, ते तर फाईल शोधायला गेले होते। त्यांना कोणीतरी सांगितले की ऋषिकेशच्या जन्माचं सत्य असलेली फाईल तिथे आश्रमात आहे वगैरे, आणि हिम्मतरावांनी ऐनवेळी त्या फाईलमधले कागदपत्र चेंज केली आणि तिथे हिशोबाचे पेपर्स घालून ठेवले आणि रूममधला माझा आणि पार्वतीचा जो काही फोटो होता तो बदलून तुझा आणि माझा लग्नातला फोटो लावला। त्यांना संशय आहे की आश्रमातलंच हे कोणीतरी करतंय, त्यामुळे रिस्क नको म्हणून ते इथे ही फाईल देऊन गेलेत आपल्याला आणि ही फाईल आपल्याला ठेवायची आहे। तर लगेच सुमित्राई म्हणतात, अहो घरात नको, ही घरात कळलं तर घरात कुठे ठेवली आणि कुणाला कळलं तर अवघड होईल। मग नानासाहेब स्वतःच म्हणतात की कपाटाच्या चाव्या ज्या काही आहेत त्या जानकीकडे सुद्धा आहेत आणि लॉकरमध्ये ठेवायचे तर लॉकरच्या चाव्या ऋषिकेशकडे आहेत, त्यामुळे कुठे ठेवायचा हाच प्रश्न आहे। त्यामुळे आधी तर सुमित्राई तयार नसतात की ही फाईल तुम्ही परत द्या वगैरे, आणि तेव्हा नानासाहेब त्यांना समजावतात आणि म्हणतात आश्रमातलंच कोणतरी असण्याची शक्यता आहे, त्यामुळे ते फाईल आश्रमात ठेवू शकत नाहीत, आपल्यालाच ही फाईल इथे कुठेतरी ठेवावी लागेल। पण ठेवायची कुठे? तर तेवढ्यात सुमित्राई म्हणतात काही वेळेला ना असं लपवून ठेवलं तर लगेच लक्षात येतं, पण उघड्यावर जर एखादी गोष्ट ठेवली तर तिकडे कुणाचं लक्ष जात नाही, आपण कुठेतरी ती जागा शोधूया, 2 मिनटं थांबा असं ती म्हणते। आणि तेवढ्यात ना तिचं लक्ष कपाटावर जातं, कपाटावर बॅगा ठेवल्यात, त्या बॅगांच्या खाली तिथे ती फाईल ठेवूया असं ती सुचवते नानासाहेबांना। नानासाहेब सुद्धा इथे हळूहळू का असेना टेबलावर चढत आहेत आणि ती फाईल जी काही आहे ती कपाटाच्या वरती बॅगेच्या खाली घालून ठेवतात आणि मग दोघं पण रूमच्या बाहेर जातात। तर सत्य जर सगळ्यांना कळलं तर सख्ख सावत्र हे होईल आणि हे कळू नये म्हणून मग त्यांची ही धडपड चालू आहे। कारण इथे परत सुमित्राई नानासाहेबांना शपथ घालतात की तुम्ही स्वतःहून हे सांगायचं नाही वगैरे, कारण नानासाहेब म्हणत असतात की आपण हे सगळं त्याच्यापेक्षा सांगून टाकूया, सांगते तलवार जाईल आपल्याकडची, पण सुमित्राई त्याला विरोध करतात आणि ते दोघं फाईल लपवतात। तर इकडे बघा गृहप्रवेशाची तयारी सुरू आहे। जानकी ऋषिकेशचं लग्न निर्विघ्नपणे पार पडले आणि त्यामुळे आता गृहप्रवेश त्यांचा चालू असतो। दोघांना ओवाळल्यानंतर जानकी ऋषिकेश आतमध्ये येत असतात, तेवढ्यातच इथे ऐश्वर्या त्यांना अडवते आणि म्हणते हा 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 असं लगेच नाही येऊ देणार, उखाणा घ्यायचा आहे असं म्हणून ती इथे त्यांना सांगत असते। तर इथे जानकी म्हणते की नाही मला आता काही सुचत नाही आहे वगैरे, कारण तिच्या डोक्यामध्ये तेच हिम्मतरावांचे आणि नानासाहेबांचं बोलणं ऐकलेलं असतं, ते विचार चालू आहेत, पण तरीसुद्धा ती इथे म्हणते की मला आठवत नाही। आणि ती जेव्हा आतमध्ये पाऊल टाकते तेव्हा ती अडखळते, तिचा पाय अडखळतो असं दाखवलं आणि ह्या सगळ्या इथे मजा करतायत तिची की आधी उखाणा घे मगच तुला आत घेऊ देणार, आणि तुझ्या खजिन्यात असेल का उखाणा त्यातला शोधून काढ वगैरे। इथे शर्वरी तिला सांगते, ती म्हणते की नाही आहे माझ्याकडे उखाणा, कारण तिच्या डोक्यामध्ये सध्या विचार चालू असल्यामुळे तिला पटकन काही सुचत नाही। तोपर्यंत ह्याच्या काही मावशी आहेत त्या म्हणतात की मी सांगते उखाणा। तर सुमित्राई म्हणतात की ह्याच्याकडे तर खाणच असते उखाण्यांची आणि तू उखाणा घे। तर जानकी उखाणा घेते, छान उखाणा घेते ती, आणि मंगळसूत्रातला हिरा ऋषिकेश आहेत वगैरे असतात, ती उखाणा खूप छान घेते प्रेक्षकांनो इथे। आणि नंतर बघा इकडे तिचा उखाणा घेऊन झाल्यानंतर सगळी खुश होतात आणि ऋषिकेश म्हणतो की आता चला उशीर झाला आपण येऊया घरात। तर तेवढ्यात त्याला सुद्धा अडवलं जातं आणि बाबा तू पण उखाणा घे असं म्हणून इथे आग्रह केला जातो त्याला। तर या दुसऱ्या मावशी असतात त्या ऋषिकेशला मदत करतात आणि रांगडा उखाणा घेतात बरं काय, ऋषिकेश रांगडा वगैरे छान असे यमक जुळवून त्यांनी इथे उखाणे दोघांनी घेतलेले आहेत। सगळे दोघांचं कौतुक करतात आणि मग गृहप्रवेशासाठी माप ओलांडून जानकी आतमध्ये येत असते, पण तेवढ्यात ना तिचा इथे पाय अडखळतो, तिच्या असं चक्कर आल्यासारखं तिला असं हे होते ती, आणि तिला ऐश्वर्या सावरते प्रेक्षकांना इथे। यावेळी ती काही कांड करत नाही, ती सावरते आणि ती सावरत असताना म्हणते की वहिनी आपली आता फिट्टामफिट झाली, कारण माझा जेव्हा गृहप्रवेश चालू होता त्यावेळेला तुम्ही मला सावरलं होतं आणि आता मी तुम्हाला सावरलं, त्यामुळे आपली फिट्टामफिट झाली। मग लगेच जानकी म्हणते हीच आपल्या रणदेवींची परंपरा आहे वगैरे वगैरे। प्रेक्षकांना इथे मात्र जे काही सावरायचं दाखवलं आहे ना ते अगदी छान दाखवलं आहे आणि शेवटपर्यंत ती तिचा हात मात्र सोडत नाही, पण नंतर इथे परत त्यांना थांबवलं जातं आणि इथे लक्ष्मीच्या पावलांनी ती आत येण्यासाठी कुंकवाचं पाणी केलं जातं। कुंकवाच्या पाण्यात पाय ठेवताना ॲक्च्युली ती इथे अडखळते, सगळे धरतात। मला तर वाटलं की हिला काहीतरी आजारपण वगैरे येणार आहे वगैरे असं काहीतरी दाखवतील का काय अशी शंका आली होती, पण तसं काही केलेलं नाही आहे, त्यामुळे हे एक बरं झालं आहे। सगळे तिला इथे सावरतायत, धरतायत आणि ऐश्वर्या जानकीचा हात धरून व्यवस्थित तिचा गृहप्रवेश करते आणि दोघांची
नोकझोक दाखवली आहे जराशी, कारण ऐश्वर्या असं वेगळ्या ह्यानं बघते आणि नंतर ती हे मात्र वाक्य म्हणते, तू लक्ष्मीच्या पावलाने येत नाही आहेस, तू माझ्या पावलावर पाऊल ठेवून चालतेस, कारण आपण तिनं जे काही कारस्थान रचलं होतं ते तर आता सक्सेसफुल होण्याच्या मार्गावरच आहे जणू काही, कारण आता हिम्मतरावांचं आणि नानासाहेबांचं बोलणं जानकीने ऐकलेलं आहे, त्यामुळं तिचा जो काही प्लॅनिंग होता तो असा आता निर्विघ्नपणे पार पडणार आहे, म्हणजे तिचं प्लॅनिंग पार पडणार आणि तिला सत्य कळणार आहे जे काही आहे ते. या विचारात ऐश्वर्या सध्या खुश आहे, कारण जानकीने हिम्मत काकांचं आणि नानासाहेबांचं बोलणं ऐकलेलं हे तिनं बघितलं आहे, त्यामुळे ती खुश आहे आणि तिचं आता पुढचं प्लॅनिंग चालू करेल, ती नेमकं काय काय करायचं, कसं करायचं वगैरे. इथे मात्र तिचं डोकं चालताना खूप दाखवलं आहे बरं का प्रेक्षकांना. आता बघू काय करते ऐश्वर्या ते. तर गृहप्रवेश होतो दोघांचा आणि दोघं आतमध्ये येतात. सगळेजण थोड्या वेळासाठी इथे निवांत होऊन बसतात. इथे बघा प्रेक्षकांनो, ऐश्वर्या कशी बघते जानकीकडे आणि तिला आठवते की जानकीनं कसं नानासाहेबांचं आणि हिम्मतराव काकांचं बोलणं ऐकलेलं असतं आणि तिची रिॲक्शन काय असते हे ऐश्वर्याने बघितलेलं असतं. त्यामुळे इथे ती कशी बघते तिच्याकडे आणि म्हणते, आता तर काय, तू माझ्या प्लॅनिंगनुसारच चालणार आहेस, त्यामुळं तू आता एन्जॉय करून घे आणि बघू पुढे काय होतं आहे ते, असं ती इथे म्हणते. आणि इकडे बघा प्रेक्षकांनो, सगळे निवांत बसलेले आहेत, तोपर्यंत इकडे ऋषिकेशचा मित्र आलेला दाखवला आहे, म्हणजेच थोडं तुझं थोडं माझं या सिरियलमधला तेजस प्रभू आणि मानसी सणस ही जोडी आलेली आहे ऋषिकेशच्या लग्नाला. सगळे इथे त्यांच्याशी गप्पा मारतायत. इथे कॉमेडी दाखवले बरं का प्रेक्षकांनो, कारण तो इथे तिला अशी आधी ओळख करूनच येत नाही. पहिल्यांदा काय होतं, हा छान दिसतो असं ऋषिकेश कौतुक केल्यानंतर ती मानसी असते ना, ती हसायला चालू करते आणि हसताय काय, दिसत नाही का मी चांगला वगैरे, इथे त्यांची नोकझोक चालू होते. आणि जेव्हा तो खुर्चीवर इथे सोफ्यावर बसतो ना, तेव्हा अगदी एकटाच असा हात पसरून बसतो आणि त्याच्या लक्षातच येत नाही की आपल्याबरोबर तिला आपण बसायला जागा दिली पाहिजे. तेवढ्यात ऋषिकेश खुणेनं त्याला सांगतो, अरे असं का बसलास? तर तो म्हणतो, ते काय नाही, एकटा जीव सदाशिव वागायची सवय झालेली होती, त्यामुळे जरा हे अवघड पडते असं म्हणतो आणि मानसी तिथे जाऊन बसते. ह्या दोघांना काय वाटतं लोकांना की ह्या दोघांची जोडी आहे आणि यांचं लग्न होणार आहे, पण तेजस सांगतो की आमच्या दोघांचं लग्न होणार नाही आहे, यांचं लग्न होणार आहे, यांचं लग्न ठरलं आहे असं तो सांगतो. आणि ह्या माझ्या फ्रेंड आहेत अशी तिथे ओळख करून देतो. दोघं एकमेकांना छान कॉम्प्लिमेंट देत असतात की ऋषिकेश आता तू छान दिसतोयस वगैरे, इथे त्या सांगत असतात आणि सगळे इथे छान छान बोलतात. तर ही म्हणते की मला असं परक्या ठिकाणी आले असं वाटत नाही आहे, मला असं आपल्या लोकांच्यात आली असं वाटते, तुमची फॅमिली खूप छान आहे वगैरे. इथे ती कौतुक करते सगळ्यांचं, तेजस भाऊजी तुम्ही पण चांगले आहात असं वगैरे. इथं जानकी पण त्यांचं कौतुक करते आणि मग नंतर ना मानसी म्हणते की मला एक सेल्फी मिळेल का, तुमची फॅमिली खूप छान आहे आणि आपण सेल्फी काढूया असं म्हणून ती एक सगळ्यांचा छान सेल्फी काढते आणि दोघं निघून जातात. जाताना मात्र तो सांगून जातो की काही जेवत वगैरे नाही, पण ना मी 7-8 गुलाबजाम नक्की खाऊ शकतो असं तो हक्काने इथे सांगतो. फार छान वाटलं ही दोघं आली, ती जरा कॉमेडी वातावरण झालं. जानकीच्या डोक्यातले जरा थोड्या वेळासाठी का असे ना विचार गेलेले आहे तिथे असं दाखवलेलं आहे त्यांनी. त्यामुळे इथं ती सेल्फी काढून झाल्यानंतर छान मस्त झाले. मग लगेच इथे सारंगला आठवते की आपला फॅमिली फोटो राहिला आहे, सगळ्यांनी चांगलं आवरलं आहे, तर आपण एक फॅमिली फोटो काढूया असं म्हणून तो सगळ्यांना इथे आग्रह करतो. सगळे तयार होतात आणि तोच त्या फोटोग्राफरला सांगतो की सकाळी ज्यांचा बाल्कनीत आपण फोटो घेतला आहे ना, तर त्यांना ॲडजस्ट करता येईल असा तुम्ही फॅमिली फोटो काढा. आणि मस्तपैकी इथे त्यांचा फॅमिली फोटो होतो, खूप छान दिसते ही फॅमिली. तर इकडे बघा आजी बसलेली आहे रूममध्ये, तेवढ्यात ऐश्वर्या येते आणि समजलं असं करून ओरडते एक्साइटमेंटमध्ये आणि सांगते की जानकीने ना हिम्मतराव काकांचं आणि नानासाहेबांचं बोलणं ऐकलेलं आहे आणि आता आपला प्लॅन सक्सेसफुल होणार आहे असं म्हणून ती जाम एक्सायटेड झालेली आहे. आणि इथे दोघी टाळ्या देऊन हसत असतात आणि तेवढ्यात ना इथे शर्वरी येते आणि ते म्हणते, काय चाललंय दोघींचं, कशाला हसताय आणि सारखं गुंडी काय लावलंयस, ती काय गुंड आहे का? तर लगेच ना इकडे आजी सावरून घेते आणि म्हणते कशी, अगो सारंग माझा कोण आहे, लोकरीचा गुंडा ना, मग त्याची बायको कोण झाली? तर लगेच इथे शर्वरी म्हणते गुंडी, हां असं म्हणून ते हसायला चालू करतात. तर इथे ती म्हणते, कसली एक्साइटमेंट आहे चालू तुमची, काय झालंय, कशावर बोलत होता तुम्ही, सांगा. तर लगेच इकडे आजी म्हणते, सांग ऐश्वर्या सांग, म्हणजे आजीने त्यांना आपल्या हातात म्हणजे ढकलले तिला, आता तू सांग काय ते. मग लगेच इथे ऐश्वर्या म्हणते, अहो असं काय करताय, दादा बहिणींचं लग्न झालं ना, मग त्यांची पहिली रात्रसुद्धा एक्साइटमेंटने भरलेली नको का, आपण त्यांचा बेड वगैरे सजवायला नको का? तर इथे त्यांची सगळी तयारी चालू होते की पहिल्या रात्रीचं जे काही डेकोरेशन असतं त्याची. तर इकडे जानकी बघा स्वयंपाकघरात एकटीच विचार करत बसलेली आपली, तिला सारखं ते बोलणं आठवतंय. नानासाहेबांच्या आयुष्यात असलेली दुसरी बाई कोण आहे आणि आईंना हे सगळं माहिती नाही आहे आणि आता काय करायचं, कसं शोधायचं, नेमका काय विचार करायचा असं ती ते खूप
खूप विचार करते, खूप स्ट्रेस आला आहे तिला या गोष्टीचा. साहजिकच आहे ना प्रेक्षकांनो, येणारच, कारण आपल्या सासऱ्यांविषयी हे असं काहीतरी कळतं आहे आणि आपल्या सासूबाई जे आई समान आहेत, आईबाबांसारे समान आहेत आणि कळतं आहे. तर असं नेमकं काय करायचं. तेवढ्यात ऋषिकेश येतो आणि इथे जानकीला हाक मारतो. तर जानकी दचकते आणि तो लगेच काळजीने विचारतो, परत तुला कुणाचा फोन वगैरे आला आहे का, नेमकं काय झालं आहे. तोपर्यंत इथे सारंग येतो. आता लग्न झालं म्हटल्यावर चोरून चोरून भेटताय का वगैरे ते चिडवाचिडवी चालू होते. त्या दोघांना बोलायची संधीच मिळत नाही आणि सारंग ऋषिकेशला ओढत अक्षरशः घेऊन जातो. ती पण काही बोलत नाही. आणि इथे बघा प्रेक्षकांनो, जानकी एकटीच विचारात बसली आणि नंतर रूममध्ये ना ती आपले दागिने वगैरे काढते, आवरते. ऋषिकेश येतोय धावत धावत आणि तिला पाठीमागून मिठीत घेतोय आणि म्हणतोय मी तुला खूप मिस केलं वगैरे. इथे त्यांचं बोलणं चालू आहे आणि तोपर्यंत बघा इथे एंट्री कुणाची झाली आहे. शर्वरी, ऐश्वर्या, सारंग धाडकन त्यांच्या रूममध्ये येतात आणि म्हणतात काय चाललंय, अजून वेळ आहे बरं का, चला तुम्ही रूमच्या बाहेर व्हा वगैरे वगैरे असं ती इथे म्हणते. अहो मग तेवढ्यात सारंग पटकन बोलून जातो, तुमची पहिली रात्र आहे ना, सगळं आम्हाला आवरायचं आहे. लग्न कसं सागर संगीत झालं, मग त्याच्यानंतरची प्रोसेससुद्धा व्यवस्थित झाली पाहिजे असं म्हणून तो इथे त्यांना सांगतो आणि अक्षरशः दोघांना या रूमच्या बाहेर काढतात. ऋषिकेशला डायरेक्ट अंगणात पाठवतात आणि जानकीला हॉलमध्ये थांबायला सांगतात. तर इथे बघा काहीतरी मजेशीर तरी करायला पाहिजे. तर इथे हो आहे ना, शर्वरी म्हणते पापडाचं पाकिट बाहेर काढते आणि म्हणते माझ्याकडे पापड आहेत असं म्हणते. सानू म्हणते काय चाललंय पापड बिपड आणि असलं काही करू नका, दादा बहिणींना त्रास देऊ नका. तर लगेच शर्वरी त्याला गप्प करते आणि म्हणते तुमच्या वेळी तर मला काही असलं करायला मिळालं नाही, आता मात्र मी ही संधी सोडणार नाही. आणि तेवढ्यात ऐश्वर्या पण बघा पापडाबरोबरच ना माझ्याकडे घड्याळ पण आहे म्हणून सांगते आणि 12:30चा अलार्म लावते. तर सारंग बिचारा म्हणतो अरे काय चाललंय तुमचं, नको ना असं करू. आणि शेवटी म्हणतो तुम्ही आता ऐकणारच नाही आहे, करा काय गोंधळ घालायचा आहे ते. तर इकडे हॉलमध्ये जानकी परत विचारात गडलेली आहे. खूप विचार करते ती त्या गोष्टीचा. तिला सारखं सारखं राहून राहून तेच तेच बोलणं आठवतंय. ती ब्लँक होती आणि तेवढ्या तिकडे सुमित्राई येतात, तिला हाक मारतात. अगं जानकी कसला विचार करतेस तू, काय झालं आहे का असं म्हणून हलवतात. तर इकडे जानकी बाजू सावरून घेते आणि म्हणते नाही आई, ओवीच्या एक्झाम्स आता जवळ येतात तर त्याच्या प्रिपरेशन्स बाकी आहेत, त्याचीच तयारी, त्याचाच विचार करत होते की कसं करून घ्यायचं वगैरे. तर इकडे नानासाहेब पण येतात आणि पाटणं बॅग पण आणली जाते. तर म्हणतात सगळे उभे असतात आणि त्या म्हणतात की आम्ही जाऊन आलो की मी स्वयंपाकघराची जबाबदारी घेईन, तू ओवीचा अभ्यास कर. आणि तेवढ्यात विक्रांत येतो आणि म्हणतो हे काय नानासाहेब, तुम्ही आत्ता रात्री कुठे चालला एवढ्या. तर सगळे म्हणतात हां कुठे चाललाय. नानासाहेब म्हणतात आता तुम्ही सगळे एकत्र जात तर सांगतो, हिने नवस बोलला होता तर तो फेडायला आम्ही कोकणात देवीच्या दर्शनाला जाऊन येतो वगैरे. पण सगळे त्यांना इथे म्हणतात अहो आता रात्री कशाला जात आहे, उद्या सकाळी उठून जा, रात्रभराचा प्रवास, आता दमलेला आहात. तर लगेच नाही म्हणतात ते, आम्ही जातो आणि येतो, कारण ड्रायव्हर आपला विश्वासू आहे, ते गाडी व्यवस्थित चालवतात आणि आम्ही जाऊन येऊ, काळजी करू नका. आता हे दोघं बाहेर जाणार म्हटलं, हिच्या चेहऱ्यावर बघा कसे भारी एक्सप्रेशन आलेत की आता चला म्हणजे हिला जे काही असेल ते गोंधळ घालायला ही मोकळी. तर इथे नानासाहेब आणि सुमित्राई देवीच्या दर्शनाला जातात. शेवटी त्यांना शर्वरी म्हणते की आता ते ऐकणार नाही आहेत, त्यांना जाऊ देत, तुम्ही सावकाश जाऊन या, निवांत जाऊन या वगैरे असं इथे सांगते. आणि ऐश्वर्या म्हणते आता हे दोघं गेलेत म्हणजे ती फाईल घरातच आहे, मला शोधायला मोकळी. तर इथे उद्याच्या भागामध्ये प्रेक्षकांनो ऋषिकेशला जानकी सगळं सांगते, तिनं जे काही ऐकलं होतं ते सगळं इथे ती त्यांना सांगणार आहे. आणि ऋषिकेश जानकी उद्या आपल्याला ती फाईल शोधताना दिसत आहेत. त्यांना फाईल मिळेल का, नेमकं काय होईल उद्याच्या भागामध्ये ते जाणून घेण्यासाठी तुम्ही सिरियल बघत राहा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण इथून पुढे मोठं वळण घेणार आहे आणि नेमकं काय होणार आहे ते तुम्हाला कळेल. त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.